227व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी तहसीलदार सन्माननीय दळवी मॅडमताई आपण परंतु हे परीक्षण नीट केलं पाहिजे। जेवढा काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजाला लीड करत होते, नेतृत्व देत होते, तो महार समाज, त्यातला काही नंतर बौद्ध झाला, त्यांनी जेवढं आत्मीयते आपल्या समाजाला रिझर्वेशन कसं मिळेल, स्कॉलरशिप कशी मिळेल, नोकऱ्या कशा मिळतील, व्यवसाय कसा मिळतील असा प्रयत्न केला, तेवढं शेड्यूल कास्ट मधल्या सुद्धा ज्या बाकी जाती आहेत अज्ञानामुळे असेल पण थोडा प्रयत्न नाही झाला। मग पुढे जाऊन आपण आणखी समाजाला रिझर्वेशन देत गेलो तसं तुम्हाला दिलं। आता तुम्हाला 3.5% रिझर्वेशन आहे, पण हे रिझर्वेशन घेऊन किती जण शिकतात आणि नोकरी मिळतात? त्यांनी शिकावं आणि नोकरी मिळावी यासाठी समाजाचं काही कार्यालय आहे का? समाजाचे नेते त्यासाठी प्रयत्न करतात का? प्रवास करतात का? ह्या विषयावर माझं असं मत आहे की माहिती अभावी बोलणं बरोबर नाही। तुम्ही फिरत असाल पण पुरेसे फिरत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी सारखा हा घोष लावला आणि तो किती खरा ठरला। तो 47 साली बरीच समाजाची काय स्थिती होती, पण आज शिकले, नोकऱ्या मिळाल्या, व्यवसाय सुरू झाले, दलित उद्योजक, दलित कारखानदारांची एक अखिल भारतीय संघटना झाली डिक्की नावाची। त्याचा नेता पुण्यातच राहतो, मिलिंद कांबळे माझा मित्र आहे, त्याला दर 2 महिन्यांनी नरेंद्र मोदी बोलवायला लागले। म्हणजे जो गावाच्या बाहेर राहणारा जो दलित होता, महार होता, त्यांनी संघटना नीट बांधली, सवलती नीट लोकांपर्यंत जातील असं बघितलं, करता 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 त्यांच्यात इतके कारखानदार झाले की त्याची डिक्की नावाची संघटना झाली। आणि मला असं वाटतं की सरकार दोषी असतं, पण सरकारपेक्षा कधी कधी आपण दोषी असतो की आपण यासाठी आवश्यक असताना जे मागे लागणं आहे, मिळालेलं पोचवणं जे आहे याच्यामध्ये कमी पडतो। आणि त्यामुळे मी आपल्याला 2 प्रकारच्या विनंती करेन। व्यासपीठावर खूप मंडळी आहेत, अण्णासाहेब चव्हाण आहेत, रामचंद्र माकर आहेत, मोहन मदने आहेत, अनंत चव्हाण आहेत, राजेंचे वंशज रमण खोमणे आहेत, प्रकाश खोमणे आहेत, खूप मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्या सगळ्यांना मी, आणि आता काही मला खूप आनंद असा झाला की काही महिलांनी सुद्धा पुढे येऊन असं म्हटलं की आम्हाला जबाबदारी द्या, आम्ही समाजामध्ये फिरतो, आणि त्याची पत्र आपण सगळ्यांना दिली आहेत। या सगळ्यांना माझी विनंती आहे की 2 प्रकारे काम करूया। एक काम काय तर सरकारी योजना ज्या ज्या येतील त्याचा नीट अभ्यास करणं, आणि आपण जाऊन एकेका तरुण तरुणीला म्हणणार ते 10 लाखाचं कर्ज मिळायला लागलंय, काही धंदा कर, काय नोकरीच्या मागे लागलाय, मग कसं मिळतं? जेजुरी या ठिकाणी शुभारंभ झाला, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याला पुष्पहार घालून आज ज्या ठिकाणी उमाजी नाईकांना फाशी दिली त्या ठिकाणी खडकमाळी मामलेदार कचेरी या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो। या असणाऱ्या इथल्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्षेत्रीय संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, त्यांचे सहकारी सुनील जाधव, त्यांचे सर्व सहकारी, नव्यानं पुन्हा कृती समिती स्थापन केलेले, ज्यांच्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दणदणून रामोशी समाज त्यांच्या पाठीमागे आहे, असे ते कृती समितीचे अध्यक्ष एम उर्फ मोहन मदने, कृती समितीचे उपाध्यक्ष म्हणून काम करणारे युवकांचे आशास्थान असे ते आमचे आनंदा बापू चव्हाण, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये तरुण युवकांचे संपर्क ठेवला, असे संपर्क प्रमुख आमचे पदामान्ना माकर, या घटनेचे थोर शिल्पकार आणि दीनदुबळ्या दलितांच्या आसू पुसणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाचे कास धरले असे ते महात्मा ज्योतिराव फुले, श्रीमध्ये पहिलं शिक्षण घेणारे आमच्या सावित्रीबाई फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, शीघ्र कवी अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, बहिर्जी नाईक, बेरड कन्नाप्पा नाईक
आणि महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया सदानंदाचा येळकोट येळकोट म्हणत हसत हसत फासावर जाणारे महामानव युगपुरुष आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांना प्रथमतः अभिवादन करतो. एक निवेदन द्यायचं, त्यांनी पटकन दादांना द्यायचंय. मी दादांचा जास्त वेळ नाही स्वीकारायचं पटकन. त्यामुळे आपल्या समाजाला वेगळी दिशा मिळायला लागल्या. तर इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण कृती समिती असू दे, आपल्या 8 ते 9 संघटना आहेत. आजच मुख्यमंत्री साहेबांची त्यावेळेला सगळ्या संघटना एकत्र होत्या आणि हे करत असताना मुख्यमंत्र्यांनी 7 सप्टेंबरला आपल्या बिवडे येथे उपस्थिती दाखवली. त्यावेळेला या शासनानं आपल्याला महामंडळाची घोषणा केली होती. तसेच आपल्या समाजाला एक 5 कोटीचा एक निधी शासनाच्या वतीने दिलेला होता. ही बरीच कामं या शासनाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत. परंतु महामंडळाचे जे काम होतं ते काम आपल्यासाठी आपण मध्ये पाहिलंय की आपल्यासाठी एक विशेष तरतूद, तसं मला काही त्यातलं समजलेलं नाही, दादा सांगतील. आपल्या समाजासाठी एक विशेष तरतूद म्हणून महामंडळाचं जे बहुतेक थांबले असं मला वाटतंय. आणि वडील समाजाने आपल्या समाजाचा मोठे मेळावे झाल्यामुळं आपल्यासाठी एक विशेष तरतूद म्हणून शासनाने घोषित केली आहे. ती कशा पद्धतीने आम्हाला मिळणार आहे आमच्या समाजाला ही दादांच्या भाषणात येईल. परंतु आमच्या समाजासाठी जर उमाजी नाईकांचा आर्थिक विकास महामंडळ झाला असतं, उमाजी नाईकांचा आर्थिक विकास महामंडळ झाला असतं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि आमचा सगळा समाज तुमच्या पाठीमागे राहिला असता. थोडस आम्हाला दिशाभूल झाल्यासारखं वाटतंय, कारण तुमच्यासारख्यांच्या पुढे बोलायचं म्हटलं तर थोडं भीतीदायक आहे. मी कुठल्या पक्षाचा नसल्यामुळं स्पष्ट बोलणारा माणूस आहे. थोडं दादांनी समजून घ्यावं, कारण खरंच समाजाची आमच्या व्यथा आहे. आमच्या समाजामध्ये भरपूर नेते झाले, पण स्वतःच्या स्वार्थासाठी नेत्यांनी काम करण्यापेक्षा आपल्या समाजाचं काय झालंय ही थोडंसं बघावं. कारण नुसते जरा थोडंच बोलून सोडतो, नंतर चांगल्या पद्धतीचा स्वतःची ताकद दाखवायची. आपली जी काही ताकद आहे ते आता जयंती पुण्यतिथीत ताकद दाखवण्याची त्यांच्या लक्षात आलंय शासनाच्या सुद्धा, की जयंती पुण्यतिथीला माणसं येतात ती उमाजी नाईकांच्या दर्शनासाठी येतात. वैयक्तिक ताकद दाखवण्याचं काम येणाऱ्या आमच्या पुतळ्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही सरकारला सुद्धा वैयक्तिक ताकद आमची समाजाची काय आहे आणि कुणाच्या पाठीमागे आहे ती दाखवू आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मांडू. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अप्पासाहेब चव्हाण, हे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्षेत्रीय रामोशी संघटनेचा अध्यक्ष. उमाजी नाईकांना 1832 साली ब्रिटिश सरकारने या खडक मामलेदार कचेरी ठिकाणी फाशी देण्यात आली. त्यावेळेस ही ज्यावेळेस जे राजे जेलला होते त्यावेळेस अंधारी कोठडीमध्ये राजांना इथं ठेवायचे आणि ज्या दिवशी राजांची तारीख असेल त्या दिवशी याच्यावरती जेल आहे, कोर्ट आहे. ह्या कोर्टामध्ये समोर जेल आहे ब्रिटिश सरकारचं आणि इथून या अंधारी कोठडी ठेवल्याच्या नंतर या जिन्यांनी उमाजी नाईकांना वरती जेलमध्ये उभी करायचे कोर्टामध्ये. ह्या कोर्टामध्ये त्यांची तारीख व्हायची का तर त्यांना परत ह्या अंधारी कोठडीमध्ये ठेवायचे, त्यांना बाहेर नेत नसायचे का ते बंडखोर होते मोठे, असे ब्राह्मण म्हणायचे. काय आद्य क्रांतीवीर होते ते उमाजी नाईक, त्यांना 1832 साली या पलीकडल्या ठिकाणी विहीर त्या फाशीच्या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली. प्रथमतः जय मल्हार जय उमाजी. हे जे आपल्याला ऐतिहासिक पिंपळवृक्ष जो दिसतो आहे तो याच पिंपळवृक्षाला 3 फेब्रुवारी 1832 रोजी राजे उमाजी नाईक जे होते, ज्यांनी इंग्रजाविरुद्ध बंड सशस्त्र असं बंड पुकारलं होतं, तर ते बंड मोडीत काढण्यासाठी इंग्रज सरकारने त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा देऊन त्यांचा मृतदेह अन्य कोणी असं बंडखोरीचे हे करू नये म्हणून याच पिंपळवृक्षाला 3 दिवस मृतदेह त्यांचा याच ठिकाणी लटकवण्यात आला होता, असं या वृक्षाचं महात्म्य आहे.
आज 187व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं क्षत्रिय रामवंशी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच बेरड रामवंशी समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून जे समाज बांधव आलेत त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो। आज कृती समितीच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं कृती समितीच्या महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली। महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सन्माननीय गौरीताई चव्हाण यांची निवड केली। उपाध्यक्षपदी स्वातीताई मंडले, तसेच दुसरे उपाध्यक्ष म्हणून रेखाताई जाधव, तसेच कार्याध्यक्षपदी प्रियाताई नाईक आणि सचिवपदी अश्विनीताई बुधावले या 5 महिलांची प्रातिनिधिक स्वरूपात राज्य कार्यकारिणीत निवड करण्यात आलेली आहे। जे राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी असतील त्यांना MM नानांनी पूर्ण अधिकार दिलेले आहेत की बाबा पुढील कार्यकारिणी महाराष्ट्रभर आपण पदाधिकारी जे त्यांच्या सूचनेप्रमाणे ज्या महिला कार्यकारिणी असेल त्यांनी ती निवडायची आहे। अजूनही ही कार्यकारिणीची निवड होणार आहे। आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं चंद्रकांत दादा आले होते। दादा शिवाजींना माने यांचीही या ठिकाणी प्रदेश मराठवाडा अध्यक्ष विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली। या कार्यक्रमाच्या निमित्तानं चंद्रकांत दादा पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आदिक्रांती उमाजी राजे नाईक यांना अभिवादन केलं आणि समाजाच्या वतीनं ज्या प्रश्नांची त्यांच्या समोर मांडणी करण्यात आली त्यांनी त्यांच्या खात्याच्या संदर्भात असलेले सर्वच प्रश्न मार्गी लावू असं म्हणून सांगितलं। पुढील 8 दिवसात त्यांच्याकडे बैठक होईल। जे जमिनीचे प्रश्न असतील त्याच्यातली काय प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही 8-10 प्रकरणं असतील, गृह खात्यासंदर्भात ज्या काही खोट्या केसेस समाजावर होत असतात त्याच्या संदर्भातले काही 8-10 केसेस ज्या खरोखर घडलेल्या आहेत चुकीच्या त्या त्यांच्यासमोर आम्ही मांडून त्याचा परामर्श घेणार आहे। आणि या बाबतीत कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष मोहननाना मदने यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्यात काम होणार आहे। पुढच्या महिन्यात साधारणतः लोकसभेच्या निवडणुका लागायच्या म्हणजे त्यावेळी जी आचारसंहिता लागती त्या आचारसंहितेच्या अगोदर बिवडी या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे। जसं नानांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या वतीनं डिक्लेअर केलं की पुण्यतिथी असेल जयंती असेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाज हा जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी राजांना अभिवादन करण्याकरता येतो, तो कुठल्याही इतर कार्यक्रमासाठी येत नसतो। म्हणून त्याची वेगळी तारीख आहे। त्या तारखेला एक प्रचंड शक्तिशाली मेळावा बिवडी या ठिकाणी होणार आहे। या मेळाव्यासाठी आपण राज्यातील सर्व पदाधिकारी या नात्यानं तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहावं असं कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष MM नाना मदने, उपाध्यक्ष आमचे अनंतबापू चव्हाण असतील, तसेच आमचे सर्व पदाधिकारी, कार्याध्यक्ष आमचे डॅडी असतील, संपर्क प्रमुख आमचे बदामांना माकर असतील, तसेच महिला आघाडीच्या अध्यक्ष आमच्या गौरीताई असतील यांच्या सर्वांच्या वतीनं तो कार्यक्रम अतिशय ताकदीनं आणि एक वैभवशाली कार्यक्रम होईल या दृष्टिकोनातून कृती समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। आज मामदार कचेरी या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची 127वी पुण्यतिथी साजरी होत असताना या ठिकाणी कृती समितीच्या माध्यमातून अध्यक्ष मोहननाना मदने, त्याचप्रमाणे रविकाका खोमणे, पोपटराव खोमणे, बदामांना माकर आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि महिलांची संख्या आज बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे 5 महिलांना या ठिकाणी आम्ही या कृती समितीमध्ये सामील करून म्हणजे महिलांचीच अपेक्षा अशी होती की आम्ही यापुढे उमाजी नाईकांचं व रामोजी समाजाचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करणार आहे। म्हणून आम्ही सर्वांनी आज या ठिकाणी निर्णय घेतला आणि या 5 महिलांची या ठिकाणी राज्य कार्यकारिणीवरती त्यांची निवड करण्यात आली। अतिशय चांगल्या पद्धतीने या महिला भगिनी काम करत असताना आम्ही कृती समितीच्या माध्यमातून आमचे सगळे सहकारी आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहून रामोशी समाजाच्या मागण्यासंदर्भात सरकारकडे अशा ठोस पुरावे सादर करून त्याच्यामध्ये एक सांगायचं म्हणजे आमच्याकडे प्रिया नाईक या भगिनी आहेत आणि त्यांच्या घरामध्ये अनुसूचित जमातीचं हे जातीचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांना त्या ठिकाणच्या मागण्या मिळतात, परंतु त्यांच्या घरामध्ये दोघं पती पत्नीमध्ये असं आहे की एकाला त्या ठिकाणी सवलत मिळते आणि एकाला मिळत नाही। म्हणजे
पुरुषाला मिळते तर स्त्रीला मिळत नाही. हे असा प्रकार या ठिकाणी या राज्यामध्ये घडत आहे. या सरकारला आम्ही दाखवून देऊ इच्छितो की रामोशी समाज आणि बेरड समाज हा एकच आहे आणि या एक असल्यामुळे मग एकाला सवलती मिळतात आणि एकाला मिळत नाही. तर हा फरक आम्ही समाजाला दाखवून देण्यासाठी त्या ठिकाणी प्रियाताईंची नियुक्ती केली. प्रियाताईंनी यापूर्वीही अतिशय चांगल्या पद्धतीने सातारा जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबरही मी काम केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे त्यांना या ठिकाणी संधी दिली. नक्कीच मला असे आहे की या महिला वगैरे संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो. थांबतो. 3 फेब्रुवारी 2019 रोजी राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मामलेदार कचेरी पुणे येथे राजे उमाजी नाईकांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून बंधू आणि भगिनी उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मी आपल्या रामोशी बेरड समाजकृती तर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. आणि आज बेरड रामोशी कृती समितीची महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. मी गौरी मारुती चव्हाण माझी अध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्याबद्दल मी कृती समितीचे आभार मानते. तसेच इतर महिला उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सचिव खजिनदार अशा या पदांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या सर्व महिलांचे मी इथे अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन करून आज ह्या मामलेदार कचेरी येथे भव्य मेळावा झाला. तिथे आज चंद्रकांत दादा पाटील आले होते. त्यांनी आज ह्या स्मारकास अभिवादन करून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. बरंच काही आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आम्ही जे वारंवार मागत होतो की आम्हाला उमाजी नाईकांची शासकीय जयंती आहे, ती सुद्धा ह्या सरकारने आमची मान्य केलेली आहे. पण आम्ही सरकारला जे आम्ही म्हणत होतो की आम्हाला राष्ट्रीय स्मारक व्हावं, म्हणून त्यांनी आम्हाला राष्ट्रीय स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला. पण मला आज एक मोठी म्हणावं असं वाटतं की इतिहासात म्हटलं तर रामोशी समाज हा फार मोठं बलिदान दिलेलं आहे. इतिहासात बहिर्जी नाईक आणि उमाजी नाईक यांचा फार मोठा लढा आहे. आणि जेणेकरून सातारा जिल्ह्यामध्ये आज रामोशी समाजातले काहीतरी नेते बलिदान झालेले आहेत, कितीतरी नेते बलिदान झाले. आज त्यांच्याही दगडावर नावही कोरलेले आहेत. पण मी आज शासनाला एक प्रामुख्याने अखिल भारतीय बेडर या रामोशी समाज कृती समितीच्या महाराष्ट्र राज्य याच्या माध्यमातून कार्याध्यक्ष यांच्या माध्यमातून आज एक मागणी करत आहे की जसं मराठा बटालियन आहे, जसे महार बटालियन आहे, तसे शासनाने रामोशी बटालियन सैन्य दलात करावी, अन्यथा रामोशी समाजाला न्याय मिळणार नाही असं प्रामुख्याने समजले जाईल. की आज पुणे येथे राजे उमाजी नाईक यांच्या 187वी पुण्यतिथीनिमित्त या मामलेदार कचेरीवर कृती समिती, महाराष्ट्र राज्य व क्षेत्रीय रामोशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूल खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील हजर राहिले होते. कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं झाला. तर सर्व महाराष्ट्रातील आलेल्या महिला समाजातील महिला भगिनी व रामोशी समाजातील सर्व पुरुष यांचं मी दोन्ही संयुक्त विद्यमानाने त्यांचा आभार मानतो. आणि आज आपण नवीन महिलांचं संघटन करण्यासाठी महिलांना 5 महिलांना सर्व जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक महिला, आता सुरुवातीला 4 जिल्ह्यातील महिला आपल्याकडं कृती समितीच्या माध्यमातून त्यांना पदं देऊन महिलांचं संघटन वाढवण्यासाठी त्यांना आज पदं देऊन त्यांना घोषित केलं आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कृती समितीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं संघटन केलं जाईल आणि जी काही समाजातील ज्या काही गोष्टींच्या उणीव आहेत त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं शासनाच्या पुढे मांडण्याचं काम आपण कृती समितीच्या माध्यमातून करू. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रातील कोर कमिटीची नेमणूक करण्यासाठी सगळ्या जिल्ह्यातील एक प्रतिनिधी घेऊन कोर कमिटीची सुद्धा स्थापना करत आहोत. तसेच या महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजावर काल परवा आळ्या फाटे इथे जे आपल्या समाजावर अन्याय झाला त्या समाजाचं सुद्धा आज प्रकरण मिटलं असून आज तिथून आपल्याला फोन आला की आज या आळ्या फाट्यावर जे प्रकार झाला त्या प्रकरणाचं सर्व काही गावातील इतर समाजाचा असू दे, आपल्या समाजाचा असू दे, गावकऱ्यांनी बसून मिटवलेलं आहे. तर त्यांना
या कृती समितीच्या माध्यमातून धन्यवाद देतो. इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात कुठेही आपल्या समाजावर अन्याय अत्याचार झाला तर कृती समितीच्या माध्यमातून एकदा पाऊल उचललं तर कदापि मागे घेतलं जाणार नाही. त्याची या निमित्तानं मी जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.